अंबेडकर तुम आगे बढ़ो। नया साल, नया साल, नया साल। तर मित्रांनो, आज आपल्या सर्वांसमोर हा महत्त्वाचा क्षण आलाय आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की परिस्थिती कुठल्या पद्धतीने चालू आहे। आज आपल्याला ताकदीने ही निवडणूक ह्याच्यासाठी लढायची आहे, कारण भारताचं संविधान आणि लोकशाही धोक्यात आलंय। आणि तसंच आपल्याला ही निवडणूक ताकदीने लढायची आहे, कारण आपल्याला अकोल्याचा विकास परत एकदा घडवायचा आहे आणि जी दुर्गम अवस्था अकोल्याची झाली आहे ती आपल्याला कामाच्या स्वरूपानं सुधारायची आहे। आपल्या सर्वांना बाळासाहेबांना जिंकून द्यायचंय ना? आपण सर्व बाळासाहेबांना जिंकून देणार ना? बोला, यावेळेस बाळासाहेब खासदार बनणार की नाही? अकोल्याचा खासदार कोण? अकोल्याचा खासदार कोण? अकोल्याचा खासदार कोण? आणि म्हणून मी जाता जाता एवढा आपल्या सर्वांसमोर म्हणतो की आजपासून बघितले तर आजपासून आपल्या सर्वांसमोर 20 दिवस आहेत। आपण सर्वांनी इकडे कबूल केलं की आपण बाळासाहेबांना खासदार बनवणार आहोत। तर आता 20 दिवस कोणीही मागे हटायचं नाहीये। 20 दिवस कोणीही आळशीपणा दाखवायचा नाहीये। 20 दिवसामध्ये कोणीही कमी पडायचं नाहीये। ही 20 दिवसामध्ये आपण जिद्दीने लढू, अख्खा जिल्हा आणि रिसोड मालेगाव पिंजून काढू आणि जोपर्यंत बाळासाहेबांना आपण अकोल्याचा खासदार बनवणार नाही तोपर्यंत कोणीही मागे हटायचं नाहीये। बोला, तुम्ही आमच्या बरोबर आहात की नाही? तुम्ही आमच्या बरोबर आहात की नाही? बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो। एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो। जय भीम, जय संविधान।